फेरीवाल्यांचा एक फार महत्त्वाचा विषय आहे. संपूर्ण मुंबईमध्ये हा आहे, पण बोरिवलीमध्ये सुद्धा फेरीवाल्यांचा विषय आपण हाताळत आहात. अनेक ठिकाणी आपण पाहतोय, की आता फेरीवाला मुक्त बोरिवली अशी वाटचाल सुरू झालेली आहे. पण हे सगळं करत असताना फेरीवाले हे बहुतांशी उत्तर भारतीय आहेत. तुम्हाला आमदार म्हणून अ, ह्या सगळ्या परिस्थिती हाताळत असताना काय-काय अनुभव आले आणि हा प्रश्न तडीस नेत असताना कसे अनुभव आले हे नक्कीच जाणून घ्यायचंय. किती रिस्की होतं तुम्हाला अ, आमदार म्हणून सुद्धा? माझं मूल जरी उत्तर प्रदेश असलं तरी माझे आजोबा 1946ला मुंबईत आले. माझी या मातीशी नाळ जुळली आहे, संबंध आहे. आणि माझं असं मत आहे, मुंबई सुरक्षित ठेवायची असेल तर मुंबईचे रेल्वे स्टेशन हे सुरक्षित असले पाहिजे. आणि माननीय उच्च न्यायालयाने सांगितलंय की रेल्वे स्टेशन परिसर पासून 150 मीटरपर्यंत कुठेही हॉकर बसता कामा नये. आता जर उच्च न्यायालयाने आदेश दिला आहे तर हे सगळ्यांसाठी बंधनकारक आहे. पण तरीसुद्धा याच्यामध्ये जी पॅरलल इकॉनॉमी आहे, जो हप्ता आहे, मग तो सरकारी तंत्रामध्ये असेल किंवा राजकारणात असेल किंवा भाई लोक असतील, हा फार मोठा. आणि बोरिवली ठिकाणी तर तो कोट्यांमध्ये कोटी, मला बोरिवली स्टेशनमध्ये 2-3 कोटीचा हप्ता चालत होता. बरं. आणि म्हणून हे करत असताना जेव्हा मी पहिल्यांदा ही भूमिका घेतली तर मी कुठलाही मारामारी केली नाही, कुठलंही आंदोलन केलं नाही. मी पोलिसांना जेव्हा भेटायला बोलवलं तेव्हा मी SV रोडच्या मधोमध खुर्ची आणि टेबल लावून बसलो. अधिकारी आले. मी बोललो, जर उच्च न्यायालयाच्या आदेशाचं तुम्ही पालन करत नसाल, त्यांच्यासाठी कायदा नसेल, तर मी आमदार म्हणून कुठलंही ऑफिस घेणार नाही, विकत घेणार नाही, भाड्यावर घेणार नाही. मी इथेच SV रोडच्या मधोमध आपलं ऑफिस टाकीन. लोकांना सुद्धा मला भेटणं सहज होईल. आणि मी बोरिवलीकरांना सुद्धा आव्हान देईन की कशाला चर्चगेटपर्यंत VT पर्यंत तुम्ही CST पर्यंत ट्रेनने जाता. तुम्ही बोरिवलीच्या फुटपाथवरतीच, रस्त्यावरतीच आपलं ऑफिस उघडा. म्हणजे तुम्हाला भाडं लागणार नाही, तुमचा वेळ वाचेल. आणि हे बघितल्यावरती BMC आणि पोलीसच्या अधिकाऱ्यांनी ॲक्शन सुरू केली. सुरुवातीला कठीण होतं, हॉकर्स पुन्हा पुन्हा येत होते. पण आज 16 महिने झाले आम्ही सातत्याने पाठपुरावा केला. आणि बोरिवली ईस्ट आणि वेस्ट आणि स्कायवॉक जणू काय हॉकर्स आणि गर्दुल्यांसाठीच बनवलं आहे असं वाटत होतं. ते सुद्धा मी एक व्हिडिओ टाकला होता. त्याच्यामध्ये जसं वाईन शॉपमध्ये बाटल्या ठेवल्या जातात तसं त्या स्कायवॉकवरती होतं. ते सुद्धा मी क्लीन केलं आहे. तिकडे लाईट नव्हतं. एका मुलीने व्हिडिओसुद्धा बनवलं होतं. तिकडे अंधार मी संपवलेला आहे. आणि बोरिवलीचे स्टेशनचा परिसर, महावीर नगरचा परिसर, उद्यानाच्या बाहेरचे परिसर मी उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे हॉकर मुक्त करण्याचा प्रयास केला आहे. पण हे करत असताना अनुभव कसे आलेले तुम्हाला? हे इझिली इतकं सोपं झालेलं त्यांना? कारण आपण बघितलं की दादर मधले काही अनुभव आपण टीव्हीवर देखील पाहिले. तर बोरिवलीमध्ये आमदारांना कसे अनुभव आलेले होते हे हॉकर मुक्त करताना? सुरुवातीला मला काही लोकांनी धमकी देण्याचा प्रयत्न केला. बर. मी नाही घाबरलो तर माझ्या पत्नीला समजवलं की त्यांच्या जीवावर धोका होऊ शकतं, का करतात असं, त्यांना समजवा तुम्ही. माझी पत्नी सुद्धा मला समजवू लागली की का आपण असं करायचं. पण माझं कमिटमेंट माझ्या लोकांशी होतं. मी माझ्या परिवाराला सुद्धा विश्वासात घेतलं, माझ्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा घेतलं. आणि जाहीररित्या मी सांगितलं की जोपर्यंत माझ्या डोक्यावर, माझ्यावर प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद आहे, माझा कोणच वाकडं करू शकत नाही. आणि ज्या दिवशी त्याची मर्जी नसेल, मला कोण वाचवू शकत नाही. तर जर मी माझ्या कामात प्रामाणिक असेल तर मला कोणाला घाबरायची आवश्यकता नाही. हा माझा कमिटमेंट या विषयावर होता. आणि म्हणून मला वाटतं की मला ते यश मिळालं. मी आजपर्यंत कुठल्याही अधिकाऱ्याला हा माझा माणूस आहे, याला धंदा करू द्या, असं फोन केलेला नाही. आणि एवढं स्ट्रिक्ट कमिटमेंट असल्यामुळे मला वाटतं माझ्या अभियानाला यश मिळालं.